आणि आता एक आणखी महत्त्वाची बातमी, श्रीनिवास पाटलांची निवडणुकीतून माघार असल्याचं कळते। तब्येत बरी नसल्यामुळे निवडणुकीतून माघार घेतल्याची माहिती समोर येते। न्यूज 18 लोकमतला सूत्रांनी जी माहिती दिली आहे त्या माहितीनुसार शरद पवारांकडून पर्यायाची चाचपणी केली जात असून साताऱ्यामधून शरद पवार कुणाला संधी देणार याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। मात्र श्रीनिवास पाटलांची या निवडणुकीतून माघार असल्याचं कळते, तर त्यांची तब्येत बरी नसल्यामुळे ते या निवडणुकीतून माघार घेत असल्याचं समोर येते। तर न्यूज 18 लोकमतला सूत्रांनी माहिती दिली आणि आता शरद पवारांकडून पर्यायाची चाचपणी सुरू आहे। तर शरद पवार सातारा दौऱ्यावर असून साताऱ्यामधून ते आता कुणाला संधी देत आहेत याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं। आमचे प्रतिनिधी सचिन जाधव आपल्यासोबत आहेत। सचिन, जर श्रीनिवास पाटलांची निवडणुकीतून माघार असेल तर मग या जागी कुणाला संधी मिळेल? श्रीनिवास पाटलांनी आता बैठकीमध्ये सांगितलेलं आहे की माझी तब्येत ठीक नसते, त्यामुळे मी पुढची लोकसभा निवडणूक लढू शकणार नाही असं त्यांनी सांगितल्यानंतर खरं तर बैठकीमध्ये एक वेगळा सूर निर्माण झालेला आहे। श्रीनिवास पाटलांच्या नंतर दुसरा उमेदवार कोण यासाठी अनेक नावं खरं तर राष्ट्रवादीकडे आहेत, शरदचंद्र पवार गटाकडे आहेत। त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं नाव आहे आमदार बाळासाहेब पाटील यांच्या नावाची सुद्धा चर्चा या ठिकाणी होते। तसंच आमदार शशिकांत शिंदे आहेत, सुनील माने जे जिल्हाध्यक्ष आहेत राष्ट्रवादीचे हे स्वतः आहेत, तसंच सत्यजित सिंह पाटणकर हे पाटणमधून ते सुद्धा इच्छुक आहेत। त्यामुळे यामधलं नाव पुढे येऊ शकतं। मात्र यामध्ये दुसरं एक आणखीन ब्रेकिंग बातमी जर आपल्याला सांगायची झाली तर या बैठकीमध्ये शरद पवारांनी स्वतः उदयनराजेंच्या विरोधात उभं राहावं, स्वतः शरद पवार उमेदवार या ठिकाणचे असावेत अशी जोरदार मागणी या ठिकाणी झालेली आहे। यामुळे या ठिकाणी सगळ्याही गोष्टींना कलाटणी मिळायचं चित्र पाहायला मिळतंय। राजकीय वातावरण या ठिकाणचं वेगळं होताना पाहायला मिळतंय। खूप मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांची मागणी आहे की शरद पवारांनी स्वतः या ठिकाणी लढावं। श्रीनिवास पाटलांनी या निवडणुकीतून माघार घेतल्याचं चित्र आहे। याच्यामुळे पुढचा उमेदवार कोण, शरद पवार काय निर्णय घेतात, शरद पवार कार्यकर्त्यांच्या मागणीला प्रतिसाद देतात का, हे पाहणं सुद्धा तेवढंच आता महत्त्वाचं असणार आहे। निश्चितच धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी सचिन। आणि यानंतर आता बातमी आपण पाहणार आहोत ती म्हणजे सागर बंगल्यावर